दलितांची घरे जाळल्याने मायावती संतापल्या. नवादा जिल्ह्यात गुंडांनी दलितांची 80 घरे जाळल्याच्या घटनेवर बसपा प्रमुख मायावती यांनीही चिंता व्यक्त केली. सिटीजन न्यूज, परभणी. पटना बिहार मधील घटना. पाटणा बिहारच्या नवादा जिल्ह्यात स्थानिक गुंडांनी दलित वसाहतीला आग लावल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये दलित समाजाची 80 घरे उद्ध्वस्त होऊन भग्नावस्थेत बदलली. नवाडा येथील दलित वसाहत स्थानिक गुंडांनी पेटवून दिल्याच्या घटनेनंतर राजकारण तापले आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. या प्रकरणी विरोधी पक्षांनी नितीश सरकार आणि बिहारच्या एनडीए सरकारवर हल्लाबोल केला आहे. बीएसपी मायावती, बसपा सुप्रीमो मायावती आणि काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, प्रियांका गांधी आणि इतर विरोधी नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आणि बिहार सरकारवर टीका केली. दलितांची घरे जाळल्याने मायावती संतापल्या. नवादा जिल्ह्यात गुंडांनी दलितांची 80 घरे जाळल्याच्या घटनेवर बसपा प्रमुख मायावती यांनीही चिंता व्यक्त केली. त्यांनी या घटनेचे वर्णन दुःखद आणि गंभीर असे केले आणि सरकारला जबाबदार असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन केले. पीडित कुटुंबांना त्यांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदत देण्याबाबत मायावती बोलल्या. काँग्रेसचे प्रमुख नेते मल्लिकार्जुन खडगे यांनी उपेक्षित समुदायांचे संरक्षण करण्यात एनडीए सरकारच्या अक्षमतेवर टीका करण्यासाठी ट्विटरवर घेतला. त्यांनी लिहिले की, बिहारमधील नवादा येथील महादलित वस्तीवर गुंडांची दहशत हा एनडीएच्या डबल इंजिन सरकारच्या जंगलराजचा आणखी एक पुरावा आहे. रात्रीच्या अंधारात सुमारे 100 दलितांची घरे जाळण्यात आली, गोळीबार करण्यात आला आणि गरीब कुटुंबातील सर्व काही हिरावून घेण्यात आले. हे अत्यंत निंदनीय आहे. दलित आणि वंचितांप्रती भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची क्रूरता आणि उदासीनता शिगेला पोहोचली आहे. पंतप्रधान मोदींनी नेहमीप्रमाणेच या प्रकरणी मौन बाळगले आहे. नितीशजी सत्तेच्या लालसेने बेफिकीर आहेत आणि एनडीएचे मित्रपक्ष अडचणीत आहेत. नवाड्यात दलितांची 80 घरे फोडली, 10 जणांना अटक. नवादा येथील कृष्णा नगर पोलीस स्टेशन परिसरात रात्रीच्या अंधारात महादलित समाजाच्या 80हून अधिक घरांना आग लावण्यात आली, ज्यामध्ये 80 घरे जळून खाक झाली होती. या घटनेनंतर येथील दलितांना धक्का बसला आहे. या घटनेनंतर 10 जणांना अटक करण्यात आली असून दोषींवर कायदेशीर कारवाई सुरू करण्याचे संकेत आहेत. तथापि, हिंसाचारामागील कारणे अद्याप तपासाधीन आहे, ज्यामुळे समुदाय उत्तरे आणि न्यायासाठी हताश आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सिटीजन न्यूज सबस्क्राईब करून लाईक, शेअर करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. 0452